जय जय रघुवीर समर्थ। घनश्याम राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुढावा प्रभाते मनी राम चिंतित जावा। जय जय रघुवीर समर्थ। घनश्याम राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुढावा प्रभाते मनी राम चिंतित जावा। प्रभू रामचंद्रांचं वर्णन समर्थ मनाच्या श्लोकामध्ये या ठिकाणी करतायत की रामाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे। जेव्हा प्रभू रामचंद्रांना भक्तगण जेव्हा शरण जातात, प्रभू रामचंद्रांचं जेव्हा स्मरण करतात, काय आनंद सांगावा। या प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वामध्ये आनंदाला इतकं भरती येते, जशी सागराला भरती आल्यानंतर सागरांचा लाटांचा जसा प्रवाह वाहत असतो, तसा भक्तगणांचा प्रवाह या रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनानं त्यांच्या अंतःकरणातला असा वृत्तीचा प्रवाह दाटून येतो आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणावरती भक्तगण नतमस्तक होतात आणि प्रभू रामचंद्रांच्या स्मरणामध्ये रामनवमीचा दिवस अत्यंत आनंदानं आणि श्रद्धेनं मंडळी त्या ठिकाणी आपली साधना करत असतात। प्रभू रामचंद्रांच्या या स्मरणामध्ये एक प्रकारची अवीट अशा प्रकारची गोडी आहे की जी गोडी कधीही न संपणारी आहे, कधीही संपत नाही। कृपेचा सागर ज्याला म्हटलेला आहे, कृपेचा समुद्र ज्याला म्हटलेला आहे, अशा प्रभू रामचंद्रांचं स्मरण आपण या ठिकाणी करतो आणि प्रभू रामचंद्रांचं स्मरण करत असताना समर्थांनी अनेक ठिकाणी या स्मरणामध्ये रामचंद्रांची आळवणी केली आहे, प्रभू रामचंद्रांना हाक मारलेली आहे आणि चाफळला जेव्हा रामचंद्रांचं मंदिर त्या ठिकाणी उभं करायचं होतं, तेव्हा समर्थ रामरायांची प्रार्थना करत असताना म्हणत होते, राघोबा उदारा ये माझ्या मंदिरा जानकीच्या वरा रामराया, अशी कळवळून प्रार्थना केली आणि रामराय प्रत्यक्ष धावून आले। हे कशाच्या बळावरती घडतं, हे कशाच्या जोरावरती घडतं, तर साधकाच्या साधक भावावरती हे सगळं अवलंबून असतं। आजचा दासबोध चिंतनासाठी या ठिकाणी जो समास आपल्या समोर आहे तो स्थिती निरूपण नावाचा समास आहे। हा स्थिती निरूपण समास त्याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल की आपली जशी स्थिती असते तशी आपल्याला भगवंताच्या कृपेची प्रचिती येत असते। म्हणून परमार्थामध्ये त्या स्थितीचा अनुभव घेण्यासाठी अंतरंग साधनेची आवश्यकता असते हो। बहिरंग साधन होत असतं, माणूस करत असतो, साधक करत असतो। बहिरंग साधन हे होत असतं, करत असतो माणूस, करावं लागतं, पण अंतरंग साधन मात्र करायचं नसतं, ते आपोआप होत असतं आणि त्या अंतरंग साधनेमध्ये साधकानं डुबून जावं यासाठी प्रभू रामचंद्रांसारखा दुसरा आदर्श नाही। राखो जाणे नीती न्याय न करी न करवी अन्याय, कठीण प्रसंगी उपाय करो जाणे, ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा। म्हणून समर्थ म्हणतात, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, त्यासाठी रघुनाथाचा गुण घ्यायला सांगितलं।
आपल्या जीवनामध्ये आपलं कार्य जर यशस्वी व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर समर्थ गुरुकिल्ली आपल्या हातामध्ये देऊन असं सांगतात, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. म्हणून ही अंतरंग साधन असल्याशिवाय ते शक्य होत नाही. आणि अंतरंग साधन जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत आपल्याला साधक योग्य मार्गाने साधनेच्या दिशेने पाऊल टाकू शकत नाही. म्हणून त्यासाठी समर्थांनी या समासाची या ठिकाणी योजना केलेली आहे. प्राथमिक अवस्थेमध्ये साधक बहिरंगाला महत्व देतो, पण बहिरंगाला महत्व किती द्यायचं, किती दिवस द्यायचं, किती त्या बहिरंग साधनेमध्ये किती गुंतून राहायचं हे आपण ठरवायचं असतं. आणि त्यासाठी या समासाची व्यवस्था समर्थांनी आपल्या समोर मुद्दाम इथे करून ठेवलेली आहे. समर्थ असं म्हणतात, श्रीराम समर्थ श्रीराम, देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक, परी तो देवाहून अधिक म्हणून एकी श्रीराम. सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी, परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी, कैसे मानावे श्रीराम. ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तैसेची बैसले, परी ते ब्राह्मणा परीस भले, कैसे मानावे श्रीराम. ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्त, कोणी झाले अव्याव्यस्त, आणि स्वान सदा ध्यानस्त, परी ते उत्तम नव्हे श्रीराम. ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे, मार्जर लक्ष विषयी शहाणे, परी ब्राह्मणा परीस विशेष कोणे, म्हणावे तयासी श्रीराम. ब्राह्मण पाहे भेदाभेद, मक्षिका सर्वांस भेद, परी तीस झाला ज्ञानबोध, हे तो न घडे की श्रीराम. इथे अंतरंग साधन ज्याचं असेल त्याला सर्वत्र भगवंत भरलेला दिसतो. चराचरामध्ये, विश्वामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये त्याला ब्रह्माचं म्हणजेच परमात्म्याचं अस्तित्व दिसतं. आणि ज्याचं बहिरंग साधन आहे, बहिर्मुख प्रवृत्ती आहे, त्याला कधीही परमात्म्याची प्रचिती त्याला येत नाही किंवा त्याला दिसत नाही, अस्तित्व तो जाणत नाही. म्हणून अंतरंग, माणसाचा अंतरंग त्याच्या बाह्यांगापेक्षा महत्वाचं असतं असं लोक मानतात, म्हणतात. पण ते बहिरंग या परमात्म्याच्या दृष्टीनं, परमात्मा तत्वाचा शोध घेण्याच्या दृष्टीनं बहिरंगाचं इथे काही काम असत नाही. इथे वेगवेगळे दृष्टांत समर्थाने दिलेले आहेत की देवळामध्ये परब्रह्म असतं, मंदिरामध्ये परब्रह्म तत्वाची जाणीव होत असते, आणि त्या देवळामध्ये परमेश्वराच्या त्या मंदिरामध्ये देवाचं अस्तित्व आहे, भगवंताचं अस्तित्व आहे, भगवंत विराजमान आहे त्या ठिकाणी. आणि त्याच मंदिराच्या शिखरावरती कावळा बसलेला आहे. आता मंदिरातल्या देवता मंदिरात आहे, आतमध्ये आहेत, खाली आहेत, आणि त्या मंदिराच्या शिखरावरती कावळा बसलाय. पण मग तो शिखरावरती कावळा जरी बसलेला असला तरी तो देवापेक्षा श्रेष्ठ कसा मानता येईल? तो मानता नाही येणार. मंदिरातलं भगवंताचं अस्तित्व म्हणजे काय सांगायचंय समर्थांना समजावून घ्या. मंदिरातलं भगवंताचं अस्तित्व महत्वाचं आहे, कारण ते शाश्वत आहे.
शिखरावरती बसलेला कावळा केव्हा उडून जाईल ते कावळ्यालाही माहित नाही आणि बघणाऱ्यांना माहित नसतं. तो मंदिरावरती शिखरावरती उंचावरती जाऊन बसलाय खरा, म्हणजे परमेश्वरापेक्षाही वरती बसलेला डोळ्यानं दिसतोय, पण मंदिरातलं भगवंताचं अस्तित्व आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही म्हणून आपण ते मानत नाही असं म्हणणं हे शुद्ध मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून मंदिरावरती बसलेल्या कावळ्याचं दृश्य आपल्याला डोळ्याने दिसतोय म्हणून आपण तो खरा मानतो, पण त्या कावळ्याला कुठेतरी दुसऱ्या एखाद्या आणखीन कावळ्याचा तिकडे थवा जाताना दिसला किंवा असे पक्षी उडताना दिसले किंवा कुठला तरी आवाज झाला की तो शिखरावरती बसलेला कावळा तसाच बसून राहील का? तिथे नाही राहणार. तो तिथून उठून दुसरीकडे निघून जाईल. तसं समर्थ म्हणतात, देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक, परी तो देवाहून अधिक म्हणू नये की देवापेक्षा श्रेष्ठ त्याला मानू नये. राजदरबारात सभा भरलेली आहे. समर्थांचे दृष्टांत आहेत आता त्यावेळेचे, त्या काळातले. राजदरबारात सभा बसली, राजसिंहासनावर राजे बसलेले आहेत, सिंहासनाधीश्वर असे राजेसाहेब सिंहासनावरती बसलेले आहेत आणि माकड सभा मंडपाच्या एका स्तंभावरती तिथे त्या राजाच्या समोर जाऊन त्याच्या सिंहासनापेक्षाही वरती जाऊन बसलेलं आहे माकड. म्हणून त्या राजापेक्षा त्या माकडाला महत्व देऊ का आपण? राजापेक्षाही त्या माकड मोठा असं म्हणता येईल का? आणि त्या राजसभेमध्ये विद्वान बसलेले आहेत, राजेसाहेब स्वतः बसलेले आहेत. राजेसाहेब आणि त्या विद्वानांच्या पेक्षाही ते माकड आपण श्रेष्ठ जसं मानत नाही, तसं समर्थ इथे आणखीन काही वेगवेगळी उदाहरणं देत आहेत. फक्त ही उदाहरणं श्रवण करत असताना, ऐकत असताना, या उदाहरणांचं चिंतन करत असताना समर्थांनी या ठिकाणी ब्राह्मण शब्द जो वापरलेला आहे, हा ब्राह्मण शब्द हा त्या ठिकाणी जातीवाचक शब्द नसून समर्थ ब्राह्मण शब्द जो या ठिकाणी वापरताय तो जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. नुसता जाणतो असंही नाही, तर त्या ब्रह्मतत्वाचं अंतरंग, ते ब्रह्मतत्व शोधून किंवा त्या ब्रह्मतत्वाचा अभ्यास करून त्या ब्रह्मतत्वाप्रमाणे आपली कृती करणारा आणि ब्रह्मतत्व, ब्रह्माचं अस्तित्व जो विषय आपला चाललेला आहे ते ब्रह्मतत्व म्हणजे दृश्य विश्व खोटं मानून अदृश्य असणारा परमार्थ किंवा परमात्मा सत्य मानतो तो ब्राह्मण. म्हणजे दृश्य विश्व डोळ्यानं दिसतंय पण ते खरं नाही अशी ज्याची दृढ श्रद्धा असते, नव्हे नव्हे त्याप्रमाणे जो कार्य स्वतः करतो आणि दुसऱ्याकडूनही करून घेतो, म्हणजे थोडक्यात ब्रह्माच्या अस्तित्वाशी किंवा ब्रह्मतत्वाशी जो पूर्णपणे एकरूप झालेला आहे तो ब्राह्मण. आणि त्याचं वर्णन समर्थ या ठिकाणी सांगतात की असा जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, कितीही बाकीची त्याला उपमा दिली की ब्राह्मण स्नान करून गेले, म्हणजे कोण ब्रह्म जाणणारा ब्राह्मण स्नान करून निघून गेला आणि तिथून निघून गेल्यानंतर बगळा जो असतो तो बगळा नदीच्या काठावर डोळे मिटून त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेला आहे. मग तो या ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणापेक्षा त्याला श्रेष्ठ मानता येईल का? तर नाही मानता येणार. पण बगळा डोळे मिटून बसलेला आहे हे आपल्या डोळ्यांनी दिसलं, पण जो ब्रह्मतत्व जाणणारा ब्राह्मण मात्र आपल्या दृष्टीला दिसत नाही. ब्रह्मतत्व जाणणाऱ्या ब्राह्मणाचा अस्तित्व आम्ही मानत नाही, कारण का? आम्हाला ते ब्रह्मतत्व कळलेलंच नाही म्हणून.
म्हणून समर्थ इथे दृष्टांत देतात की जसा ब्रह्म जाणणाऱ्या व्यक्तीला एखादा स्नान करून ती व्यक्ती निघून गेली आणि बगळा तिथेच बसला डोळे मिटून, आता त्या बगळ्याचं ध्यान हे कशासाठी असतं? पाण्यातलं भक्ष्य शोधण्यासाठी किंवा भक्ष्य पकडण्यासाठी. मग आता तो ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणापेक्षा बगळा काही श्रेष्ठ असत नाही. म्हणून ब्राह्मणामध्ये कोणी नियमित स्नान संध्या करणारा असतात आणि काही अव्यवस्थ असतात, न करणारे असतात. म्हणून काही आपण त्यांना ध्यानस्थ डोळे मिटून बसलेल्या कुत्र्यापेक्षा कनिष्ठ कधीही ठरवत नाही. आता समर्थांची इथं केवढी मोठी विचारांची ही आहे प्रगल्भता बघा, की अशा ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्थ कोणी झाले अव्यवस्थ आणि स्वान सदा ध्यानस्थ परी ते उत्तम नव्हे. म्हणजे थोडक्यात काय तर ब्रह्म जाणणाऱ्या व्यक्तीपेक्षा कुणीही श्रेष्ठ असू शकत नाही. म्हणून ब्रह्म जाणणारा माणूस आणि ब्रह्म जाणणारी व्यक्ती हीच सर्वश्रेष्ठ असते. आणि त्या ब्रह्मतत्वाचा शोध जो घेतो, त्याप्रमाणे जो कृती करतो, त्यालाच ब्राह्मण असं समर्थ या ठिकाणी संज्ञा देतात. आजच्या दासबोध चिंतनामध्ये आपण या महत्वपूर्ण विषय या ठिकाणी समर्थांच्या कृपेने समजावून घेतला. उद्याच्या दासबोध चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणता विषय आपल्या समोर ठेवणार आहेत ते आपण पाहू. जय जय रघुवीर समर्थ.